नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. ह्या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं. कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आपण या ॲपच्या माध्यमातून आता उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्हाला जर हे ॲप इन्स्टॉल केलं तर त्याच्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस चा समावेश त्या ॲपमध्ये करण्यात आलेला आहे. जर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या दोन पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की शुक्रवारी म्हणजे 31 तारखेला निफ्टी फिफ्टी मध्ये गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर इथून थोडीशी किंमत वर गेली, 24,380 च्या आसपास रेजिस्टन्स घेतला, किंमत खाली आली. इथे बघू शकता, इथे सुद्धा ओपन इथे झालं, पहिल्यांदा भरपूर खाली आली आणि त्यानंतर परत किंमत वर जाऊन क्लोज झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पहिल्या अर्ध्या तासामध्ये खूप मोठी व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. आणि या अर्ध्या तासाच्या व्होलाटाईल मुवमेंट नंतर पुढे बराच वेळ आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. खूप वेळ आपल्याला इथे साइडवेज मुवमेंट होत होती. दुपारी 12 नंतर आपल्याला वरच्या बाजूला ब्रेकआउट बघायला मिळालं. ब्रेकआउट आलं. इथे आपण काल जी सांगितलेली टार्गेट होती 24,330, ते 24,330 चं टार्गेट आधीच आलेलं होतं. 24 त्याच्यावर टिकलं तर मग 24,420 चं टार्गेट दिलं होतं. ती सर्व टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळाली आणि 24,420 च्या वर टिकलं असतं तर मग आणखीन वरची टार्गेट दिली होती. पण तुम्ही बघू शकता, बरोबर 24,420 च्या आसपास आल्यानंतर इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. तर हे झालं शुक्रवारी काय झालं आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. आता आपण बघणार आहोत पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, निफ्टीच्या चार्टचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आता तुम्हाला आठवत असेल मागच्या अनेक आठवड्यांपासून आपण एक महत्वाची गोष्ट सांगतोय, ती म्हणजे निफ्टी फिफ्टी मध्ये आता डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता तयार झाली आहे. इथपर्यंत किंमत खाली आली होती, इथे वर गेली, त्यानंतर इथून खाली आली आणि आता परत वर जातीये. बरोबर, आता ही जी वर जातीये ह्याच्यामध्ये जोपर्यंत हा हाय जो आहे 24,600 च्या आसपास असणारा जो हाय आहे, ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण थोडस साशंक असणार आहे. एकदा ही लेवल ब्रेक झाली की मग 24,850 पर्यंत वगैरे सुद्धा किंमत वर जाताना, अगदी 25,000 च्या दिशेनं सुद्धा किंमत वर जाताना मग बघायला मिळू शकते. पण आत्ताच आपल्याला काय आहे की ही लेवल पर्यंत 24,600 च्या आसपास किंमत कशी जाईल हे बघणं आता आपल्याला इम्पॉर्टंट दिसतंय. काय झालं, मागच्या 1-2 आठवड्यामध्ये थोडंसं व्होलाटाईल मुवमेंट या आठवड्यात, त्यानंतर इथे गॅप डाउन ओपनिंग, मग बाउन्स, मग इथे बघितलं तर म्हणजे गॅप डाउन ओपनिंग झालं मग सेलिंग, इथे बघितलं तर गॅप अप ओपनिंग या आठवड्यात आणि परत बाउन्स, असं आपल्याला थोडंसं मागच्या एक 3-4 आठवड्यामध्ये
3-4 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. जवळ-जवळ आपण इथे बघू शकतो, की हे 4 आणि हे 3-7 जवळ-जवळ पावणे 2 महिने आपण असं म्हणू शकतो, की ह्याच रेंजमध्ये निफ्टी 50 अडकलेली आहे. आता थोडंसं जर इथनं वर जायला लागलं 24,400, 24,500, 24,600 हा आता एक मेजर रेझिस्टन्स झोन आहे. जर हा ब्रेक झाला आपल्याला येणाऱ्या काळात, तर मग काय होऊ शकतं, एक चांगली मूव्हमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. सध्या आपल्याला काय दिसतंय, व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळते. त्याच रेंजमध्ये आपण बराच काळ अडकून पडलेलो आहोत. आता तो ब्रेकआउट पुढच्या आठवड्यात येतो का, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण आता तशा पद्धतीची परिस्थिती तर निर्माण होतीये. म्हणजे सेलिंग जेव्हा-जेव्हा आलं, तुम्ही बघू शकता इथे सेलिंग आलं, दुसऱ्या आठवड्यात परत वर गेलं, या आठवड्यात परत सेलिंग आलं, परत या आठवड्यात वर आलं. तर त्यामुळे आपल्याला काय दिसतंय, की प्रत्येक जी डिप येतेय ती खरेदी केली जातेय. असं जर होत राहिलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं, ह्या झोनमधनं जेव्हा बाहेर पडू, वीकली मध्ये आपल्याला आता हा झोन लक्षात ठेवायचा आहे. ह्या झोनच्या जेव्हा बाहेर पडू, साधारण 23,600 पासून इथे वर बघायला गेलं तर 24,400 पर्यंत. तर अशा प्रकारचा हा झोन आहे. ह्या झोनमधनं ज्या वेळेला वरच्या दिशेनं बाहेर पडलो, तर वरच्या दिशेनं जर आणि भरपूर सेलिंग झालं आणि खाली येणार असू, तर खालच्या दिशेनं. खालची शक्यता थोडीशी आता लगेच कमी दिसतेय. वरची शक्यता थोडीशी जास्त दिसते. त्यामुळे वरच्या बाजूनं हळू ब्रेकआउट येईल. याचा अर्थ असा नाही की सोमवारी मार्केट ओपन होऊन डायरेक्ट वर जाईल, असं नसतं. स्टेप बाय स्टेप जाणार. त्या स्टेप्स काय असणार ते आपण रोजच्या व्हिडिओमध्ये सांगतच असतो. पण त्यानुसार आपल्याला हळू ती किंमत वरच्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकते. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जाऊन आता ह्याचं विश्लेषण करायचंय. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की मागचे काही दिवस सातत्यानं तुम्ही बघू शकता, की 6 दिवस, 6 ट्रेडिंग डेज इथे तुमच्या लक्षात येईल, की कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. आणि आता मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की एक आपल्याला हा जो झोन आहे ना, हा रेझिस्टन्स झोन आहे. साधारणपणे मी तुम्हाला ॲक्चुअल इथे काढूनच दाखवतो म्हणजे चांगलं लक्षात येईल, की हा जो झोन तुम्ही बघितला तर हा रेझिस्टन्स झोन आहे. कुठून कुठपर्यंत आहे? साधारण 24,370 पासून पकडू, 365 पासून पकडा. बरोबर? राउंड फिगर करून पकडूया. तिथपासून 24,530 पर्यंत हा रेझिस्टन्स झोन आहे. आता हा रेझिस्टन्स झोन का आहे? तर पूर्वी ह्या इथे येऊन 24,530 ला येऊन सेलिंग आलं होतं. त्यानंतर पुढचा बाउन्स आला, हा 24,367 पर्यंत गेला आणि मग सेलिंग आलं. त्यामुळे पूर्वी दोनदा इथे आपल्याला हे बनलेलं आहे. त्यामुळे हा झोन जो आहे, हा आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करणार आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याला त्याची प्रचिती बघायला मिळेल. तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट काय, लॉ ऑफ एव्हरेज नुसार सुद्धा जर बघायला गेलं, लॉ ऑफ एव्हरेज आपल्याला काय सांगतो, की एकाच रंगाच्या कॅन्डल जास्तीत जास्त किती बनू शकतात? 3 बनू शकतात, 4 बनू शकतात. मध्ये एखादी आपल्याला दुसऱ्या रंगाची कॅन्डल बघायला मिळणं अपेक्षित असतं. आता सातत्याने हे बघा, इथे सातत्यानं 3 रेड बनल्या, लगेच 2 ग्रीन बनल्या. तर कंटिन्यूअस इथे 3 ग्रीन बनल्या, 3 रेड बनल्या. तर कंटिन्यू आपल्याला एकाच रंगाची कॅन्डल बघायला मिळते. कदाचित सोमवारी मला असं वाटतंय, की सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला थोडंसं एकदा खाली येताना किंमत बघायला मिळू शकते. कितपत खाली येईल माहित नाही, पण खाली येताना एकदा एक रेड कॅन्डल आता पेंडिंग आहे, एवढं मात्र आपल्याला दिसायला लागलंय. ती कदाचित आता रेझिस्टन्स झोनमध्ये पण आलाय, म्हणजे सगळे योगायोग आता जुळू शकतात असं वाटतंय. त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं, सोमवारी किंमत थोडीशी खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे आपल्याला निफ्टी 50च्या ह्या चार्टवरून लक्षात आलंय. अर्थात खूप मोठं सेलिंग येईल असं नाही. जरी आलं तरी आपल्याला साधारणपणे असं कुठेतरी येईल आणि मग परत वर जाईल. मग काय होईल, इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल असा. आणि मग किंमत आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकते आणि त्यावेळेला खूप चांगली तेजी पुन्हा एकदा बघायला मिळू शकते. पण त्यासाठी एकदा म्हणजे आपण जसं म्हणतो, की आपल्याला खूप पुढे धावायचं असेल तर थोडंसं मागे यावं लागतं आणि मग तिथून सुरुवात करायला लागते. मग चांगला वेग मिळतो. तसं इथे होऊ शकतं. डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि मग एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. अर्थात ते येईल. आतापर्यंत काय होतंय, आता हे समजणार कसं, की आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की कंटिन्युअस जर बघितलं तर हायर लो बनत चाललेत. बरोबर? इथे बघितलं तर हायर लो बनतायत. त्यानंतर हायर हाय बनतायत. म्हणजे तुम्ही जर कंटिन्युअस बघितलात, प्रत्येक कॅन्डलचा हाय बघितलात, तर अलीकडच्या कॅन्डलपेक्षा तो हायर आहे. लो बघितलात, तर अलीकडच्या कॅन्डलपेक्षा हायर आहे. म्हणजे हायर हाय, हायर लो असं जे फॉर्मेशन होतंय,
एक दिवस आपल्याला असं बघायला मिळेल ह्याच्यामध्ये. मंदी कधी होणार किंवा प्रॉफिट बुकिंग कधी येणार हे जर ओळखायचं असेल, समजा सोमवारी येणार असेल, तर कसं समजेल? एक तर काय होईल, एक तर रेड कॅन्डल बनेल किंवा रेड कॅन्डल बनेल आणि हा लो जो आहे ना, ह्याच्या खाली येऊन आपल्याला ब्रेक करेल. कदाचित ह्याच्या खाली क्लोजिंग नाही देणार. पण काय होईल, एखादी रेड कॅन्डल समजा इथे बनली अशी, तर अशा प्रकारची रेड कॅन्डल बनू शकते. अशी बनेल. तर अशी काहीतरी रेड कॅन्डल बनेल. मला सांगायचा उद्देश लक्षात घ्या, की एक रेड कॅन्डल बनू शकते आणि त्याच्यानंतर काय होऊ शकतं, आदल्या दिवशीचा लो ब्रेक झाला पाहिजे, जो आत्तापर्यंत मागच्या 5-6 दिवसामध्ये झालेला नाही. तो झाला, की मग ती सुरुवात असेल आणि मग तिथनं काय होईल, थोडंसं खाली येऊ शकतं आणि मग वर जाऊ शकतं. तर ह्या काही गोष्टी आहेत, ज्याच्याकडे आता तुम्हाला पुढच्या आठवड्यात लक्ष द्यायचं आहे. आपला हा जो वीकली एनालिसिसचा व्हिडिओ असतो ना, ह्याच्यामध्ये आपण अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये समजून सांगत असतो. आता इथे 23,640 मागचा व्हिडिओ आठवतोय का बघा? मागचा व्हिडिओ माझ्या मते सगळ्यांनी बघितला होता. 23,640 च्या आसपास इथे मी एक लेवल दिलेली होती. 23,640 च्या आसपास आणि सांगितलं होतं की ह्याच्या खाली जायला नकोय. ह्याच्या खाली जर गेलं तर मग काय होऊ शकतं? मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी गॅप अपच ओपन झालं आणि आता तिथून वरच चाललंय. तसं इम्पॉर्टंट लेवल असतात. तसा हा सपोर्ट झोन होता. तसा हा रेझिस्टन्स झोन आहे. आपल्याला बघायचं आहे. पण ते डायरेक्ट आपल्याला आपण प्रेडिक्ट करण्यापेक्षा टेक्निकली बघायचा प्रयत्न करूया, की कधी एकदा आपल्याला आदल्या दिवशीचा लो खालच्या बाजूनं ब्रेक होतोय, तिथे आपण सावध व्हायचंय. तर माझ्या मते तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात आलं असेल, जी काही प्राइस ॲक्शन होतीये आणि त्यानुसार आपल्याला उद्याचा व्हिडिओ बघितलात, की तुमच्या लक्षात येईल, की सोमवारी थोडंसं खाली जाण्याची काय शक्यता आहे. थोडंसं जाऊ शकतं, कितपत जाऊ शकतं, याविषयी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण उद्या आपण फक्त सोमवारसाठीचाच विश्लेषण करणार आहे. आत्ता आपण पूर्ण पुढच्या आठवड्यासाठीचं विश्लेषण करतोय. तर माझ्या मते तुम्हाला ह्यातून निफ्टी 50 ची पूर्ण प्राइस ॲक्शन लक्षात आली असेल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 31 तारखेला आपल्याला काय दिसलं? 31 तारखेला गॅप अप ओपनिंग दिसलं. गॅप अप ओपनिंग नंतर आणखीन वर गेलेलं दिसलं. परत खाली आलं. बरोबर? म्हणजे हा एक शूटिंग स्टार बनल्यासारखा बनला. त्यानंतर काय झालं? इथून वर गेलं, इथे क्लोज झालं. इथे ओपन झालं, थोडंसंच वर गेलं आणि भरपूर खाली येऊन इथे क्लोज झालं. आता तुम्ही ह्या जर 2 कॅन्डल बघितल्यात, तर बरोबर एकमेकांच्या अपोझिट कॅन्डल बनलेल्या आहेत. बॉडी एकाच ठिकाणी बनली आहे दोघींची आणि मात्र ह्याची शेपूट वर आहे, ह्याची शेपूट खाली आहे. जनरली अशा वेळेला काय होतं, जेव्हा अशा प्रकारच्या 2 कॅन्डल बनतात, ह्याला आपण ट्विझर टॉप पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. एकदम परफेक्ट नाहीये, पण म्हणू शकतो. तर दुसरी जी कॅन्डल असते, त्याचा जो रंग असतो, त्यानुसार मग आपल्याला पुढे मार्केटमध्ये मूव्हमेंट बघायला मिळते. ही इथून जे सगळ्या लाल रंगाच्या कॅन्डल दिसल्या, थोडंसं सेलिंग झालं, हे का झालं? ही दुसऱ्या रंगाची कॅन्डल. बरोबर? बायरनी गॅप अप ओपनिंग नंतर वर जायचा प्रयत्न केला, पण त्यांना फॉलोअप नाही मिळालं. त्याच्यासाठी आपल्याला जसं मी म्हटलं, की आणखीन पुढे जायचं असेल, तर थोडं मागे यावं लागतं. तसं काय झालं बघा, थोडंसं मागे आले आणि मग पुढे गेले. तर अशा मार्केटची पद्धत असते. जसं आपण व्यवहारात सुद्धा गोष्टी करत असतो, त्या पद्धतीनंच इथे सुद्धा मार्केटमध्ये चालू असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, इथे जर तुम्ही बघितलं, तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येते बघा, कंटिन्युअस लो बघा, हायर बनतायत. सगळे लो जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल हायर बनतायत. बरोबर? हाय बघा, हाय सुद्धा इथे हायर बनतायत. ओके. पण आता इथे काय झालंय? इथे सावध का करतोय? तिकडे मी डेली टाइम फ्रेम वर दाखवत होतो. इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर दाखवतोय. इथे थोडं सावध का करतोय? इथे ह्यासाठी सावध करतोय, की हाय तर सगळे हायर बनलेत आतापर्यंत. सॉरी, लो तर सगळे हायर बनलेत. पण हाय मात्र जर बघितला, तर आत्तापर्यंत हाय बनत होता. इथे हायर बनला नाहीये. इथे थोडं सावध होण्याची गरज आहे. याचा अर्थ काय आहे? हे जे अप ट्रेंड आहे, तो आता वीक व्हायला लागलाय. दुसरी गोष्ट, टॉपला आपल्याला काय दिसतंय बघा, टॉपला आपल्याला इथे एम पॅटर्नचं सगळी रचना बनलेली दिसतेय. ओके. म्हणजे पहिला हा हायर, हा लोअर, हे हाय, हे झालंच. म्हणजे एम पॅटर्नला आपल्याला पाहिजे ते झालं. हा जर लो ब्रेक झाला, तर आपल्याला इथे काय होऊ शकतं? एक चांगलं सेलिंग येऊ शकतं आणि बँक निफ्टीमध्ये चांगलं सेलिंग येऊ शकतं. म्हणून निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय, की निफ्टी सुद्धा मग थोडंसं खाली ड्रॅग होऊ शकतं. माझं नेहमीचं एक वाक्य आहे, की निफ्टी बँक निफ्टीला घेऊन वर जातंय का बँक निफ्टी निफ्टीला घेऊन खाली येतंय, हे बघणं इंटरेस्टिंग आहे. ह्या केसमध्ये असं होऊ शकतं, की बँक निफ्टी निफ्टीला घेऊन थोडीशी
खाली येऊ शकते. कितपत खाली येईल, काय येईल, आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहे. पण आत्ता आपल्याला एक निरीक्षण, टेक्निकल अनालिसिस कसं करायचं असतं, शिकायचा पार्ट काय आहे, तर हा शिकायचा पार्ट आहे. हा हायर हाय होता, पण इथे आल्यानंतर लोअर हाय बनला आणि आतापर्यंतचा जो हा तेजीचा पॅटर्न होता, त्याच्यामध्ये हे थोडंसं आपल्याला वॉर्निंग असते. मार्केटमध्ये कुठलीही मूव्हमेंट होण्यापूर्वी अनेकदा 90 ते 95% वेळेला अशी वॉर्निंग मिळत असते आणि मग तिथे आपल्याला सावध व्हायचं असतं. फक्त हे वाचता आलं पाहिजे आणि ते वाचायला शिकवणं, हेच आत्ता मी सध्या तुम्हाला इथे काम करतोय. तर माझ्या तुमच्या लक्षात आलं असेल, की बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारची प्राइस ऍक्शन चालू आहे. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की निफ्टी मध्ये जो डब्ल्यू पॅटर्न अजून बनलाच नाहीये, तो बँक निफ्टी मध्ये बनलाय. इथे बघा, या पद्धतीनं खाली आलंय आणि वर गेलंय. पण काय झालंय इथे, की ह्या लेवलच्या वर गेल्यानंतर जास्त वर टिकत नाहीये. थोडस खाली पण आलंय आणि आता परत वर जायचा प्रयत्न चाललाय. तर परत जेव्हा वर जाईल तेव्हा बऱ्याच वेळेला काय होतं, मी नेहमी एक कन्सेप्ट सांगतो, की एखादी जर ब्रेकआउट लेवल असेल, आता समजा ही ब्रेकआउट लेवल आहे, आपण काय करूया, चांगल्या पद्धतीनं ती लेवल मार्क करूया. ही समजा ब्रेकआउट लेवल आहे, तर ही ब्रेकआउट लेवलच्या बाबतीत वैशिष्ट्य काय असतं, की ब्रेकआउट आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड येत नाही. म्हणजे इथनं किंमत वर गेली आणि डायरेक्ट वर गेली असं सहसा होत नाही. ब्रेकआउट यायचं असेल तर आपल्याला आधी काय होतं, एकदा किंमत थोडीशी वर जाते, लेवल टेस्ट करायला खाली येते, पुढच्या वेळेला जर वर गेली तर मग ती चांगली वर जाऊ शकते. बरोबर. जर समजा जाणार नसेल तर इथे काय होईल, इथे वर गेली आहे, खाली आली आहे, पुढच्या वेळेला एक अटेम्प्ट होईल आणि एम पॅटर्न बनेल. बरोबर. आपल्याला तिथेच कळून चुकेल, की असं झालंय, आता काय होऊ शकतं, सेलिंग येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे आता वीकली टाइम फ्रेम मध्ये पुढे येणारे काही दिवस फार महत्वाचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला हा जो ब्रेकआउट आहे, हा सक्सेसफुल आहे की नाही, ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळू शकेल. आता प्रयत्न तर चालू झालाय परत वर जायचा. ही जी 57,455 56 किंवा 60 ची लेवल आहे, त्याच्यावर जर टिकलं तर मग काय होईल, थोडस आपल्याला आणि आशा निर्माण होईल. हा हाय ब्रेक झाल्यानंतर मग आपण जास्त कॉन्फिडन्स न म्हणू शकतो, की आता बँक निफ्टी मध्ये सुद्धा आता खूप चांगली तेजी होऊ शकते आणि हळूहळू आपण ह्या लेवलच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे वीकली टाइम फ्रेम वरून हे सर्व लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यावर आपल्याला काय दिसतंय बघा, डेली टाइम फ्रेम मध्ये इथे आपल्याला बराच काळ थोडंसं व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळते. रोज ह्या रेंज मध्ये जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल, की व्होलाटाईल मुवमेंट आहे. वर गेलं, खाली आलं, वर गेलं, ह्या रेंज मध्येच राहत होतं. मध्ये मध्येच थोडंसं एकदा इथे, थोडंसं एकदा इथे, एकदा इथे, एकदा इथे किंवा एकदा इथे, असं थोडंसं खाली वर जातंय, परत त्या रेंज मध्ये येतंय. असं बराच काळ चालू आहे. आता आपल्याला बघायचं आहे, आणि त्यात सुद्धा तुम्ही जर बघितलं तर मागचे काही दिवस आपल्याला जे दिसत आहेत, हे बँक निफ्टीसाठी सुद्धा खूप व्होलाटाईल दिसत आहेत. ह्या पूर्वीच्या कॅन्डल बघा, अशा मोठ्या कॅन्डल बनायच्या. बरोबर. आता काय झालंय बघा, एकदम छोट्या छोट्या कॅन्डल बनतात, बॉडी छोटी बनते, व्होलाटाईल मुवमेंट होते, पण बॉडी छोटी बनते. याचा अर्थ काय आहे, मार्केटमध्ये आता सध्या दिशा सापडत नाहीये. दोन्ही बाजूनं टग ऑफ वॉर म्हणतात, ते दोरी असते आणि दोन बाजूनं दोन टीम असतात, त्याला टग ऑफ वॉर असा गेम म्हणतात. तर तो गेम चाललाय. सेलर्स खाली खेचायचा प्रयत्न करतायत, बायर्स वर ओढायचा प्रयत्न करतायत, पण दोघांची ताकद आता सारखी सारखी पडतीये. त्यामुळे आता सध्या कुठेच जात नाहीये. पण एक काळ असा येईल, की त्यावेळेला आपल्याला कोणती तरी एक दिशा पकडताना बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे आता इथे सुद्धा आपल्याला थोडंसं सावध होणं अपेक्षित आहे. तर माझ्या मते इथपर्यंत आपण काय केलं, निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलं. आता आपल्याला पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. युट्यूब चॅनल मेंबरशिप, जर तुम्ही आपला युट्यूब ऍप ओपन केलं किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल आणि युट्यूब ओपन केलं, तर आपला जेव्हा तुम्ही शेअर मार्केट मराठी हा चॅनल ओपन करता, तेव्हा त्याच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला आता एक जॉईन बटन दिसते. या जॉईन बटनचे दोन उपयोग आहेत. पहिला उपयोग काय, तर ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. दुसरा उपयोग काय, ह्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही ह्या चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती मिळवू शकता. आपण त्याच्यामध्ये एकूण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड, चौथा आहे प्लॅटिनम.
तर यापैकी प्लॅटिनम मेंबरशिप ही सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे रेट दिसतायत. सध्या गोल्ड मेंबरशिपचा विचार केला तर दरमहा ₹199 दिसतायत. आपण आत्ता अत्यल्प फी ठेवलेली आहे. अतिशय अल्प आहे. तुम्ही एक ऑप्शनचा ट्रेड घेतलात ना, तर तुमचं ब्रोकरेज, टॅक्सेस, चार्जेस सगळं मिळून साधारण ₹150-200 पर्यंत जातं. बरोबर? म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ट्रेडसाठी जेवढा खर्च येतो आपल्याला, खर्च येतो, प्रॉफिट आणि लॉस हा पुढची गोष्ट आहे. जेवढा खर्च येतो तेवढीच आपण रक्कम इथे ह्याच्यासाठी ठेवलेली आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, की माझं नेहमी सांगणं असं असतं, की मार्केटमध्ये आपण शिकण्यासाठी इन्व्हेस्ट करा. बरेच जण काय करतात, लाखो रुपयाचा लॉस करतात, पण काही शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो, की तुम्ही मार्केटमध्ये शिकण्यासाठी या. पैसे कमवण्यासाठी आलात, तर मग तुम्ही पैसे देऊन बसता. शिकण्यासाठी आलात, तर पैसे कमवणं हे त्याचं बाय प्रॉडक्ट होतं. पैसे ऑटोमॅटिक कमवले जातात. तुम्ही पैसे कमवण्याच्याच उद्देशानं फक्त आलात, मग शिकू शकत नाही आणि जर शिकला नाही तर मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तर त्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल, चांगलं चा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, ही ₹199 ची मेंबरशिप घेऊ शकता. दर महिन्याला YouTubeवरच हे पेमेंट करायचं आहे आणि जर तुम्ही ही चालू ठेवली, तर तुम्हाला ₹199 नुसारच चालू राहील. मात्र पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये, आता ऑगस्ट चालूच झालेलं आहे. ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून जर तुम्ही घेणार असाल, तर तुम्हाला हा रेट 479 होतोय. तर 479 रेटमध्ये तुम्हाला ती घ्यावी लागेल. जे ह्या महिन्यामध्ये आता ह्या आठवड्यात घेतील, त्यांनाच फक्त ₹199 दरमहा हा रेट राहणार आहे. त्यानंतर मग 479 होईल दरमहा. पुढच्या महिन्यापासून घेतलीत, पुढच्या आठवड्यापासून घेतलीत, ₹479 प्रमाणेच तुम्हाला घ्यावी लागेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जर काही अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, मी इथे माझा WhatsAppचा नंबर दिलाय. ह्याच्यावर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा, फोन करू नका. फोन करून काही उपयोग नाही. कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुमची जी काही शंका असेल ती तिथे विचारा. मी माझ्या सवडीनं त्याला नक्की उत्तर देईन आणि तुम्हाला या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी जी काही माहिती पाहिजे ती तिथे तुम्हाला मिळू शकेल. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स जो आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला काय झालं, शुक्रवारी 31 तारखेला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. ओपन झाल्यावर वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं. इथे आपल्याला काय होतं बघा, इथे बरोबर उलटं घडलंय. एकदम एकसारख्या कॅन्डल नाही आहेत दोन्ही. पण आपल्याला बऱ्यापैकी तसं घडलंय जे मी तुम्हाला तिथे दाखवलं होतं. तिथे काय होतं, पहिली ग्रीन होती, नंतरची रेड होती. इथे उलट आहे बघा. आधीची रेड आहे, नंतरची ग्रीन आहे. काय झालं? त्यामुळे हळू किंमत वर गेली. बरोबर? म्हणजे तुम्हाला हे जे काही रीडिंग आहे ना, ह्याला चार्ट रीडिंग असं म्हणतात. हे तुम्हाला हळू त्यातले बारकावे मला सांगायचा प्रयत्न असतो माझा. हे जर बारकावे तुम्ही बघितलेत, तर तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये काम करताना आपल्याला दिशा आधीच कशी समजू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं आपल्याला समजू शकते. अर्थात थोडा वेळ इथे साइडवेज पण झालं होतं आणि त्यानंतर वर गेलं, खाली आलं नाही. याचं कारण आपल्याला इथे आधीच प्राइस ॲक्शननं सांगितलेलं होतं. तर अशा प्रकारची प्राइस ॲक्शन झाली. हाय बनला साधारण 78,250 च्या आसपास गेल्यानंतर मग इथून आपल्याला काय झालं, रिव्हर्सल झालं आणि आता सध्या किंमत खाली येते. हे झालं सेन्सेक्समध्ये. शुक्रवारी काय झालं, पुढील आठवड्यात काय होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर आलात तर तुमच्या लक्षात येईल, जसं निफ्टी मध्ये सांगितलं तशीच परिस्थिती इथे आहे. काय झालंय, खाली आलं होतं, वर गेलं, परत खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न चाललाय. हा हाय अजून ब्रेक झालेला नाहीये. हा जेव्हा हाय ब्रेक होईल तेव्हा आपण म्हणणार डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आला. पण तसं सध्या दिसत नाही. इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मागच्या जवळ-जवळ 2 महिने एका साइडवेज मूव्हमेंटमध्ये आपण अडकलेलो आहोत. आता त्याच्या टॉपला आलंय. कदाचित जर इथून वर जायला लागलं, तर आपल्याला थोडंसं वर जाण्याची किंमत शक्यता निर्माण होईल. पण तो रेझिस्टन्सचा पार्ट आहे सगळा. हळू आपल्याला वर जायला मिळेल. मध्येच थोडंसं खाली येईल, मध्येच थोडंसं वर येईल. असं करत मग जाऊ शकतं. असं वाटतंय. बघूया आपल्याला कशा प्रकारची प्राइस ॲक्शन होते. ते रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला
समजतच राहील. पण आता आपल्याला वीकली अनालिसिस बघितलं, तर वीकली अनालिसिस असं दिसतंय, की साधारणपणे ह्या लेव्हलच्या वर टिकलं, म्हणजे 78,100, 78,200 च्या वर टिकलं, तर मग आपल्याला एक चांगली वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळू शकते. आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये येऊया. डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं, तर इथे तुम्हाला काय दिसतंय बघा, एक दिवस रेड कॅन्डल बनली आहे. पण ती किरकोळ रेड बनली आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतंय, की ती ग्रीन सारखीच रेड बनली आहे. ग्रीन सारखीच का म्हणतोय? कारण जसं निफ्टीमध्ये सांगितलं, इथे बघा लो हायर आहेत सगळ्यांचे. सगळ्यांचे लो हायर आहेत. म्हणजे प्रत्येक पुढच्या कॅन्डलचा लो हा मागच्या कॅन्डलपेक्षा वर बनलाय. हाय बघा, हाय हायर आहेत. इथे सुद्धा हायर आहे. सगळीकडे हायर आहेत. म्हणजे प्रत्येक कॅन्डलचा जर हाय बघितला तर मागच्या कॅन्डलपेक्षा हायर आहे. ह्याला काय म्हणतो आपण? हायर हाय, हायर लो कॉम्बिनेशन. तेजी होत असताना असं कॉम्बिनेशन कंटिन्यू राहतं. जेव्हा ते रिव्हर्स होणार असेल, तेव्हा एक दिवस उलटं होतं. तिथे समजायचं आता आपल्याला सावध व्हायचंय. बरोबर? तर इथे रेड कॅन्डल बनून सुद्धा आदल्या दिवशीच्या कॅन्डलच्या लो पेक्षा ह्याचा लो हायर आहे. आदल्या दिवशीच्या हाय पेक्षा ह्याचा हाय आहे. फक्त कॅन्डल रेड बनली आहे. त्यामुळे ह्याला फार महत्व नाही या रेडला. त्यामुळे हे जे वर चाललंय ह्याच्यामध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे आणि मग जर वर गेलं तर एक खूप चांगला डब्ल्यू पॅटर्न इथे तयार होऊ शकतो आणि किंमत आणखीन तेजी करू शकते. येणाऱ्या काळात तसं होतंय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. सध्या जसं निफ्टीमध्ये आपण बघितलं तसंच इथे सुद्धा लक्षात घेऊया, की हा जो झोन आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. काय लेवल आहे? तर 78,282 च्या आसपासची खालची लेवल आहे आणि वरची लेवल जर बघितली तर 78,665 जवळ आहे. हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स झोन आहे आणि इथे काय होऊ शकतं? रेझिस्टन्स घेऊन किंमत थोडीशी खाली येऊ शकते आणि मग वर जाऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला इथे होईल असं वाटतंय. डे टू डे लाईफमध्ये डे टू डे आपण रोजचं विश्लेषण करणारच आहोत आणि त्यातून तुम्हाला रोजच्या रोज काय होतंय हे लक्षातच येईल. पण सध्याचं चित्र आपल्याला अशा प्रकारचं दिसतंय. त्यामुळे आपण जर तेजी करत असू, शॉर्ट टर्म मध्ये तेजी करत असू, इंट्राडे मध्ये तेजी करत असू, तर आता आपण थोडं रेझिस्टन्सच्या जवळ आलोय. एवढं भान, एवढं जर आपल्याला लक्षात ठेवली गोष्ट, तर मग पुढचं ट्रेड करताना आपल्याला मग जास्त नुकसान किंवा जास्त मग टेन्शन येणार नाही. तर माझ्या मते तुम्हाला या तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण या वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जे विश्लेषण केलं त्यामधून लक्षात आलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलच नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण आपली रजा घेतोय. धन्यवाद.